हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज विद्यार्थी आहेत ते विधान भवनामध्ये आलेले आहेत. माझ्यासोबत शिक्षक पण आहेत. सर, काय विद्यार्थ्यांना सोबत घेऊन आलात? काय विद्यार्थ्यांना राजकारणाबद्दल आणि आपलं जे विधानमंडळ आहे ते कसं कार्य करतं त्याचं अवलोकन करण्यासाठी आणि त्यांना माहिती असायला पाहिजे ना की आपले कायदे कसे तयार होतात, आपलं कायद्याचं राज्य कसं चालतं आणि राज्य चालवण्यासाठी अधिवेशन किती महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही सभागृहाचं अवलोकन करण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे. काय या अगोदर कधी विधान भवनामध्ये आला होता का पहिल्यांदाच आले? पहिल्यांदाच आले आम्ही. हो. काय काय अनुभव या अधिवेशनाचा वेगळा? काय कधी कधीच बघितलं नव्हतं विधान भवन, मात्र पहिल्यांदाच आलात. काय वेगळं दिसतं इथलं चित्र? इकडे शिस्तबद्धता. शिस्तबद्धता दिसून येते आणि कसं व्यवस्थित जायचं, चेकिंगची व्यवस्था कशी असते. आणि मग ते पाहायलाही आम्हाला उत्सुकता वाटत आहे की आतमधली रचना कशी असते, बैठक व्यवस्था कशी असते, आणि सर, पक्ष आम्ही नेते. आतापर्यंत जे काही बघितलेलं होतं तर ते आम्ही पुस्तकामध्येच बघितलं होतं. म्हणजे विधानसभा कसं कार्य करते किंवा विधिमंडळ कसं आपलं सगळ्या व्यवस्थापन व्यवस्थित कसं करते. पण आज आम्हाला तो एक क्षण मिळालेला आहे की आम्हाला हे प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे आणि आम्ही सगळेजण खूप उत्साहित आहोत या बाबतीत की आम्हाला हे कसं आपलं कायदा कसा कार्य करते किंवा बाकीचे नेते वगैरे कसे आपल्या कायद्याची अंमलबजावणी करते. तर ह्या सगळ्या गोष्टी पाहण्याचा आम्हाला खूप एक उत्साह होता. त्यामुळे आम्हाला सरांनी इथे आणलेलं आहे. आता या अधिवेशनामध्ये प्रत्येक आमदार जे आहेत ते आपल्या मतदारसंघातली महाराष्ट्रातले वेगवेगळ्या मागण्या मांडणार आहे. मात्र तुमची काही मागणी असणार आहे आजच्या दिवशी? हां सर, आम्हाला तर एक हेच वाटेल, आता आम्ही सगळे जे स्टुडंट आहोत ते डी.एडचे स्टुडंट आहोत. तर आम्हाला हेच वाटेल की एक शिक्षक भरती व्हावी म्हणून. कारण की शिक्षक भरतीची जी प्रक्रिया आहे ती लांबतच जाते. क्वालिफाय किती होतात आणि त्यामधले घेतले किती जातात हे मॅटर केल्या नाही जात. तर आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की आता जे काही आमच्या बॅचमधले टी वगैरे पासआउट झालेले आहे तर त्यांना एक एक्साइटमेंट आहे की आपण शिक्षक भरती लवकर व्हावी आणि आपण लवकर रुजू व्हावं. आमची एक एवढीच माफक मागणी राहणार. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय आज काही मागणी असणार आहे या अधिवेशनाच्या माध्यमातून? तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा जी घेतात शिक्षकांची, तर त्याच्यामध्ये उत्तीर्ण झालेल्याला प्रत्येकाला नोकरी मिळावी. कारण त्यांची ती एक मेंटल एबिलिटी आहे आणि त्यांनी ती परीक्षा म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा ही इतकी काही सोपी नसते. तर जे काही मला पण तेच म्हणायचं, आमच्या बॅचचे जे पास होतील किंवा इतरही कोणी जे ह्या सत्रामध्ये पास होतील ती परीक्षा, त्यांना सगळ्यांना नोकरी मिळावी. आम्ही त्याकरिताच डी.एड करत आहोत. येत असलेल्या प्रतिक्रिया, मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश बडिया, नागपूर.